नमस्कार शेतकरी मित्रांनो. 1 जून 2026 पासून शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय हा मागे घेतलेला होता. पण अजून तरी त्या संदर्भात कुठलाही अपडेट आलेला नाहीये. अपडेट म्हणजे काय? शासनाचा असा कुठलाही अजून जी-आर आलेला नाहीये की त्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. मग त्यासाठी काय शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून देखील धाकधुके. काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर नियमित कर्ज फेडलं तर आम्हाला काय मिळणार? किंवा काही शेतकरी म्हणताय की याच्याही आधी कर्जमाफी झाली होती. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं होतं त्या शेतकऱ्यांचं काय झालं? त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात आलं होतं 50,000 रुपये, जे की उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात झालं. मग आता आपण कर्ज फेडायचं का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये, आणि तेच आपण जाणून घेऊया की ह्याच्यात काय मित्रांनो. त्यांनी सांगितलं होतं की 30 सप्टेंबरपर्यंत जे शेतकरी रेग्युलर राहतील त्यांचा डाटा ऑलरेडी बँकांकडनं मागवण्यात आलेला आहे. आणि 30 सप्टेंबर नंतर ज्या शेतकऱ्यांनी काही आपलं व्याजाची रक्कम वगैरे तिथे भरली असेल त्यांचं काय? तर जे शेतकऱ्यांनी आपल्या व्याजाची रक्कम भरली आहे त्या शेतकऱ्यांना ती जी काही व्याजाची रक्कम आहे ती परत मिळणार. आणि 30 सप्टेंबरच्या आधी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का? तर अशा शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी होणार. आणि ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर किंवा त्याच्याही नंतर जर भरलं असेल तर त्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपला थोडा बहुत इकडे तिकडे होणार आहे. पण याच्यात काय आहे, एक फायदा आपला असा आहे, जर शेतकऱ्यांनी कर्ज भरलं असेल तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी नाही भरलं त्यांना देखील इथे काहीतरी सूट मिळणार मित्रांनो. तुर्तास तरी अजून शासनाचा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश, अजून शासनाचा एकही जी-आर आलेला नाहीये. आणि म्हणून या धिक्कार सरकारचा यांना काय आहे, आता बच्चू कडू देखील, जो बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढत होता, शेतकऱ्यांना सांगत होता की आम्ही तुमच्यासाठी करतो, शेतकऱ्यांसाठी मरतो, आणि त्याच बच्चू कडूची जीभ देखील घसरली की हे काय बोलते चाले असं तसं. काल परवाचीच एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये बच्चू कडू हा उलट बोलायला लागला शेतकऱ्यांना किंवा सामान्य जनतेला. ज्या शेतकऱ्यांना बच्चू कडू याने आश्वासन दिलं होतं, ज्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूने उपोषण केलं होतं, ते उपोषण कुठंतरी मागे पडलं आणि स्वतःचा फायदा, स्वतःसाठी विधान परिषदेचं तिकीट मिळवून घेतलं आणि तिथे आपल्या सत्तेमध्ये जाऊन खुर्चीत सामील झाले. पण खुर्चीत जरी सामील झाला तरी त्याचा फायदा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला. या विधान परिषदेचे जे काही तिकीट तुम्ही घेताय त्याचा फायदा व्हायला पाहिजे. तुर्तास तरी अजून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा एकही निर्णय शासनाने जारी केलेला नाही. आणि म्हणूनच आजची जर तारीख आपण बघितली मित्रांनो तर मे महिना सुरू झाला आहे, तरी देखील शासनाकडनं काहीच हालचाली नाही आहे. फक्त जो काही बँकांचा डाटा आहे तो डाटा त्यांनी गोळा केला आहे आणि त्याच्यावरच ते काम करत आहे. नवीन अपडेट आला नक्कीच सांगू. जय हिंद, जय महाराष्ट्र.